अपेक्षांचं ओझ. काय विषयाचं नाव? अपेक्षांचं ओझं. अपेक्षांचं ओझ. तर नेमकं अपेक्षा म्हणजे काय? तर तुम्ही सांगितले की आपल्या इच्छा. समोर आता एखादं काम केलं बर. त्याच्याकडून आपल्याला जादा अपेक्षा एखाद्या काम करून भेटलं अपेक्षा अजून ते दिलं पाहिजे. 500 रुपये पाहिजे. बर, ठीक. म्हणजे जादा जितकं जास्तीत जास्त चांगला प्रयत्न केला तरी मी. अपेक्षा म्हणजे नेमकं काय? तर आज अपेक्षा म्हणजे काय की आपली जी दुसऱ्यांकडून, आपल्या घरच्यांकडून, आपल्या नातेवाईकांकडून, समाजातले आपले मित्रपरिवार असेल, समाजाकडून आपल्याला काही अपेक्षा असतात की मला ते मी दिलं पाहिजे, वावर माझ्या नावावर करून दिलं पाहिजे, मला धंदा उद्योग सुरू करण्यासाठी 5-10 लाख रुपये दिले पाहिजे, असं अपेक्षा असते आपल्याला की बहिणीने मला मदत केली पाहिजे, भावाने मला मदत केली पाहिजे, आई वडिलांनी मला मदत केली पाहिजे, ही आपल्याला अपेक्षा असते. आणि आपल्याकडून आपल्या कुटुंबाला अपेक्षा असते की माझा नवरा हा माझा आणि माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करणार आहे, तो व्यवस्थित राहणार आहे. आई बापाला अपेक्षा असते की माझा मुलगा माझं आमच्या कुटुंबाचं नाव वर नेणार आहे, काहीतरी करणार आहे, चांगलं करणार आहे. नातेवाईकांना अपेक्षा असते की याच्याकडून आपल्याला हा चांगला राहिला पाहिजे, याच्याकडून आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे. हे अपेक्षा कधी संपत नाही, मरेपर्यंत अपेक्षा संपत नाही. मग हे जे अपेक्षांचं ओझं घेऊन आपण आयुष्यात जगतो आणि शेवटी मरणाकडे जातो, तर हे अपेक्षांचं ओझं म्हणजे नेमकं काय, यावर आजचं व्याख्यान आहे. काल दळवींनी मला बसल्या बसल्या सांगितलं, मी जेवत होतो, की दुधापासून दही बनतं, तर दूध जेवढं टिकतं त्याच्यापेक्षा जास्त दही टिकतं, आणि त्याच दह्यातून ताक तयार होतं. ताक जेवढं टिकतं त्यापासून त्या दह्यापेक्षा जास्त टिकतं, आणि त्या ताकापासून ती घुसळवलं की त्याचं लोणी तयार होतं आणि ते जास्त टिकतं, आणि त्या लोणीतून तूप तयार होतं आणि ते तूप या सर्वांपेक्षा जास्त टिकतं. म्हणजे पहा, एका दुधाकडून अपेक्षा केली गेली की बाबा रे तू याचं दही केलं म्हणजे रात्री जेवण झालं की दही छान जाईल. पण अपेक्षा इथं थांबत नाही. ते म्हणतात नाही आता यापासून आता ताकच करू म्हणजे कढी खायला हवी. अपेक्षा थांबली का? नाही. पण त्या ताकापाशी बी माणूस थांबला नाही. त्याने काय केलं, म्हटलं आता याच्यापासून लोणीच तयार करू, लोणीच करू आपण. लोणी एकदम मस्त लागतं, गार झोप घेऊन जाते, आणि मग त्या ताकापासून त्याने लोणी तयार केलं. आता शांत राहा, अजून अपेक्षा वाढली की त्या आता त्या लोण्यापासून आपण तूप तयार करू, गावरान तूप. आणि त्याने मग गावरान तूप तयार केलं, जे सगळ्यात जास्त टिकलं. आणि या अपेक्षा अशी वाढत गेली. परंतु ती गाय एक दिवस आटली, तिने दूध द्यायचंच बंद केलं. परिणाम असा झाला की दूध नाही मिळाल्यामुळं दही करता नाही आलं म्हणून ताक करता नाही आलं, ताक करता आलं नाही म्हणून लोणी करता आलं नाही, आणि लोणी करता आलं नाही म्हणून चपात्याला लावून किंवा भाज्यात टाकायला आता घरात गावरान तूप राहिलं नाही. याला म्हणतात अपेक्षांचं ओझं. त्या गायीकडून धरलेल्या अपेक्षा की मी 10 लिटर दूध द्यावं, म्हणजे त्या गायीपासून अपेक्षा सुरू झाली, ते तुपापर्यंत झाली. एक दिवस गायच आटली आणि हे सगळं बंद झालं. म्हणजे ज्या अपेक्षा होत्या आता त्या वाढलेल्या होत्या. दुधाचा प्रवास तुपापर्यंत गेला होता. आपल्या आयुष्यात असंच होतं. आपण काय करतो, आपल्या घरच्यांकडून, समाजाकडून, नातेवाईकांकडून सारखं अपेक्षा ठेवतो की असं का, हे मला झालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, हे मला जमलं पाहिजे. आणि त्यांच्या पण आपल्याकडून अपेक्षा असतात की मुलांना अपेक्षा असते की आपल्या पप्पाने आपल्याला सायकल घेऊन द्यावी, आपल्या पप्पाने आपल्याला चांगले कपडे घेऊन द्यावे, बुटं घेऊन द्यावे. बायकोला अपेक्षा असते सणासुदीला नवऱ्याने साडी तरी घ्यावी. आई बापाला अपेक्षा असते पोराने आम्हाला कमीत कमी नाही चारी धाम तर निदान अष्टविनायक यात्रा तर करून केली पाहिजे. आणि हे ओझं आयुष्यभर माणूस पेलत राहतो. मग तो भिकारी असो की प्रचंड दीर्घ श्रीमंत माणूस असो, अपेक्षा कधीही संपत नाही. म्हणून या अपेक्षांवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि हे जे अपेक्षांचं ओझं आहे हे ओझं हलकं कसं करायचं, हे मी आज तुम्हाला या आपल्या गप्पांमध्ये, या व्याख्यानांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.